हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज खास स्पेशल डे आहे, कारण की आज आपण वैष्णो देवीच्या दर्शनासाठी चालले. काय मस्त नजारा आहे. वैष्णो देवी मंदिर हे जम्मू आणि काश्मीरच्या त्रिकुटा पर्वतावर कटरा इथे एक महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे. हे भारतातील सर्वाधिक भेट दिलेलं देवीचं ठिकाण आहे. तुम्ही यात्रा सुरू केल्यावर थोड्या अंतरावर घोडा पालखी घेऊ शकता आणि हे आहेत वेगवेगळे रेट्स. ही आहे बाणगंगा नदी. एकदा माता वैष्णो देवी गुहेत आपल्या निवासस्थानाकडे जात असताना त्यांच्या सोबत असलेल्या माकडाला तहान लागली. आजूबाजूला पाणी नसल्यामुळे देवीने बाण सोडला. त्यातून गंगा उगवली. त्यामुळे त्याला बाणगंगा असे नाव पडले. हा आहे बाथिंग घाट. इकडे तुम्ही आंघोळ करू शकता. आणि हे आहे चरण पादुका मंदिर. आणि असं मानले जाते की जिथे माता वैष्णो देवी भैरवनाथ अजूनही तिचा पाठलाग करत आहे की नाही हे तपासण्यासाठी थांबली होती. चढता चढता तुम्ही बघू शकता हा सुंदर नजारा. आणि आपण 6 किलोमीटर कंप्लीट केलेला आहे बाय वॉकिंग. आणि हा रस्ता जातो अर्धकुंवरीला, जिकडे घोडे वगैरे जातात. आणि हा रस्ता बाय वॉकिंग. इथून तुम्ही बॅटरी कार्डचे सुविधा पण घेऊ शकता, जे 300 पर पर्सन आहे.
आणि फायनली आम्ही 5 तासानंतर वैष्णोदेवीचा डोंगर पायी चढलो. रात्रीचा बघा लाईट चालू झाल्यावर भवनचा नजारा दिसतो. आम्ही वैष्णोदेवीच्या मंदिरात चालत गेलो आणि भैरवनाथच्या मंदिरात चालत गेलो. या 2 मंदिरात आम्ही चालत गेलो. तर आम्ही आता बॅटरी कार घेत आहोत जी 300 पर पर्सन आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत अर्धकुंवारीचे दर्शन घ्यायला. हे आहे अर्धकुंवारी आणि माँ वैष्णोदेवीने गुहेत 9 महिने तप केले. असे म्हणतात की जेव्हा भैरवनाथ वैष्णोदेवीला पकडण्यासाठी धावले, देवी डोंगरावरतील एका गुहेजवळ पोहोचली. तिने हनुमानाला बोलवून सांगितले की मी या गुहेत 9 महिने तपश्चर्या करेन, तोपर्यंत तू भैरवनाथांना गुहेत प्रवेश देऊ नकोस. अर्धकुंवारीच्या गुफेचे दर्शन घ्यायला 24 ते 30 तासाची वेटिंग असते. तर तुम्ही अगोदरच तसे प्लॅन करून या. आणि इथेच आपला व्हिडिओ संपतो. आणि जर तुम्हाला या डिजिटल यात्राचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.